नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. लक्ष्मी पूजनाच्या मध्यरात्री 12 वाजता जुन्या झाडूचा जो आपण उपाय करणार आहोत तो उपाय करून झाल्याच्या नंतर हा उपाय करायचा आहे. जुन्या झाडूचा उपाय आपण कशासाठी करतो की आपल्या घरातील जी काही दरिद्री आहे, आपल्या मागे जी काही इडापिडा लागलेली आहे, नकारात्मकता आहे, ती पूर्णपणे घरातून बाहेर जावी, नष्ट व्हावी, अलक्ष्मी बाहेर जावी, यासाठी आपण तो उपाय करत असतो. तो जुन्या झाडूचा उपाय कसा करायचा या व्हिडिओची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे. तो झाडूचा उपाय केल्याने काय होईल की जे आपल्या घरामध्ये आजारपण आहे किंवा माझ्यावर खूप जळणारी लोक आहेत, माझं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही, माझ्या घरामध्ये धनधान्याला बरकत नाहीये, सगळा पैसा व्यसनामध्ये जातो, कर्ज वाढत चाललेलं आहे, ज्या काही अशा नकारात्मक गोष्टी आहेत त्या सगळ्या जुन्या झाडूच्या उपायाने सगळ्या दूर होतील, त्या नष्ट होतील. आणि त्या सगळ्या हे झाल्यानंतर बऱ्याच वेळेला बघा आपल्याला कामामध्ये यश येतं किंवा जी भलतीच लोक आहेत ना ती आपल्या कामामध्ये आडफाटे आणतात आणि मग आपलं कोणतंही काम सुरळीत होत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश येत नाही. जे आपण म्हणतो ना की चहू बाजूने अपयशच मला आहे, कशातच मला यश मिळत नाही. तर हे अपयश दूर करण्यासाठी ज्या नकारात्मक लहरी आहेत, ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत की ज्या आपल्या कामामध्ये बाधा आणतात, अडथळे आणतात, तर त्याही दूर व्हाव्यात, तर यासाठी हा जो उपाय आहे ना तो करायचा आहे. आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे जी काही आपली कमाई आहे त्याच्यामध्ये बरकत राहावी. असं काही नाही बघा की पैसा आहे आणि तो वाढवावा, कारण आपल्याकडे जो पैसा येतो तो कमी असू द्यात किंवा जास्त असू द्यात, पण त्यामध्ये बरकत राहावी. कारण आपल्याकडे येणाऱ्या पैशामध्ये जर बरकत राहिली तर त्यातूनच आपल्या पैशामध्ये वाढ होते. मग जे वाढलेले पैसे आहेत, सेविंग आहे, त्यातूनच आपण कर्जमुक्ती करू शकतो, त्यातूनच आपण आपली आर्थिक प्रगती करू शकतो. हे सगळं असं लॉजिक असतं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशामध्ये बरकत सुद्धा हा उपाय केल्यानंतर बघायला मिळेल. सर्वात अगोदर जो आपला जुना झाडू आहे, आता लक्ष्मी पूजनापासून आपण नवीन झाडू वापरायला सुरुवात करणार. म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्या झाडूची, ज्या फड्याची आपण पूजा केली आहे तो दुसऱ्या दिवशीपासून आपण वापरायला सुरुवात करणार. मग जो आपला जुना झाडू आहे ना तो कोणत्याही शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा आहे, म्हणजे तो टाकून द्यायचा आहे. आता तो कुठे टाकून द्यायचा आहे तर बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर एखादं मोठं झाड वगैरे असेल, त्याच्यावर असा कट्टा वगैरे बसण्यासाठी काही नाहीये, पण मोठं झाड आहे तर तिथे तुम्ही टाकू शकता. एका कोपऱ्यात कुठे आजूबाजूला जिथे कुठे एखादं मोठं झाड आहे तिथे तुम्ही टाकू शकता. किंवा तुमचं स्वतःचं शेत आहे, तुमच्या आजूबाजूला कुठे मोकळी जागा आहे, उकिरडा वगैरे सोडून जिथे कचरा वगैरे टाकला जातो तिथे नाही, मोकळी जागा आहे तिथे थोडंसं आपण माती उकरू शकतो आणि त्या मातीमध्ये तुम्हाला झाडू वगैरे दाबून द्यायचं असेल तर तसं तुम्ही दाबून देऊ शकता. जेव्हा आपण गावाकडे वगैरे राहतो ना तर हे आपल्याला ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही शहरी भागामध्ये वगैरे राहता तर मग एखाद्या मोठ्या झाडाखाली वगैरे तुम्हाला हा जो जुना झाडू आहे तो ठेवायचा आहे. पण डस्टबिन मध्ये टाकायचं नाहीये किंवा कचऱ्यावर वगैरे टाकून द्यायचं नाहीये. किंवा तुम्ही काय करू शकता की तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये जिथे निर्माल्य वगैरे टाकण्यासाठी बघा मोठे मोठे कलश असतात तर तिथे नेऊन तुम्ही ठेवू शकता. ती लोक जे आहेत ना मग ती कुठे त्यांना वापरायचा वगैरे असेल तो झाडू तर त्याचा ती वापर करू शकतात. पुढचं म्हणजे तुमचा झाडू अगदी व्यवस्थित आहे, जास्त काही त्याच्या समोरचे केस वगैरे गेलेले नाहीयेत, तो खुरटा झालेला नाहीये, बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. तर अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला छोटं मोठं एखादं मंदिर असेल बघा, तिथे ना अगदी म्हणजे त्यांचा झाडू खूप खराब झालेला आहे तरी ते त्यानं झाडतायत वगैरे, तर तुमचा झाडू तुम्ही तिथे ठेवू शकता, म्हणजे ते अंगण वगैरे झाडण्यासाठी वापरू शकता. तसं तर आपण नवीन झाडू सुद्धा मंदिरामध्ये दान केल्याने याचे खूप सारे आपल्याला लाभ आहेत. पण हा जो झाडू आहे तुम्हाला जर हवा असेल घराच्या आजूबाजूला मंदिर तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर या पद्धतीने जुना झाडू जो आहे तो आपल्याला तुम्हाला जे शक्य होईल एवढ्या ऑप्शन पैकी त्या पद्धतीने तुम्हाला घराबाहेर काढायचा आहे आणि तुम्हाला वार पण सांगितलेला आहे. आता लक्ष्मी पूजनाच्या मध्यरात्री जुन्या झाडूचा उपाय झाल्यानंतर आपल्याला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे, छोटासा पिवळा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, समोर फूल असलेल्या 2 लवंगा, कापराच्या 2 वड्या, त्याचबरोबर 4 काळी मिरी घ्यायची आहेत आणि ते गाठ बांधून घ्यायचं आहे पिवळ्या कपड्यामध्ये. जेव्हा मग 12 वाजता जुन्या झाडूचा उपाय झाला त्यानंतर आपला जो झाडू लक्ष्मी पूजनामध्ये आपण ठेवलेला होता, ज्याचं की पूजन वगैरे सगळं झालेलं आहे,
त्या झाडूखाली ही जी पोटली आहे ना ती आपल्याला ठेवायची आहे. आणि परत जो आपला झाडू आहे ज्याच्या खाली आपण ही पोटली ठेवली त्याला आपण हळदी कुंकू वगैरे करून अर्पण करून नमस्कार करायचा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करू त्यावेळेला ही पोटली सुद्धा आपल्याला उचलायची आहे. ती पोटली ओपन करायची, खोलायची. त्यातला जो 1 रुपया आहे तो आपल्या तिजोरीमध्ये जे काही आपण कॉइन्स ठेवलेले आहेत, पैसे ठेवलेले आहेत चिल्लर, त्याच्यामध्ये टाकायचा की आपल्या पैशामध्ये बरकत व्हावी यासाठी, स्थिरता यावी पैशामध्ये, पैसा टिकावा घरामध्ये यासाठी. त्याच्यानंतर त्यात ज्या 2 लवंगा आहेत आणि जो कापूर आहे तो तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर, घरामध्ये जाळायचं नाही कारण निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी. आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्या दिवाळीच्या आता भरपूर पणत्या असतील, त्या पणतीमध्ये त्या 2 लवंगा आणि तो कापूर जाळून टाकायचा. आता दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या कोणत्या साईडला वगैरे असं काही नाही, दरवाजाच्या बाहेर तुम्ही करू शकता, उंबरठ्याच्या बाहेर. आणि जी 4 काळी मिरी आहेत, तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तर तुमच्या सोसायटीच्या बाहेर जायचं आणि 4ही दिशेला 4 ते जे मिरी आहेत ते टाकून द्यायची. आणि आपलं समजा बैठक घर वगैरे असेल तर घराच्या बाहेर जायचं आणि थोडंसं आपलं जे मेन गेट आहे तर त्याच्या बाजूला जायचं. एकदम 1 मिरी आपल्या घरातच मेन गेटच्या मध्ये येईल असं करायचं नाही, त्याच्या थोडंसं बाजूला मोकळी जिथे जागा आहे तिथे 4 दिशेला 4 टाकायचे आहेत. किंवा तुम्ही काय करू शकता, ही जी 4 काळी मिरी आहेत ती तुमच्या सोसायटीच्या बाहेर किंवा तुमच्या घरापासून दूर जिथे कुठे उकिरडा वगैरे, खराब जागा, कचरा वगैरे तुमच्या कॉलनीत तुमच्या तिथे टाकत असतील ना तिथे हे टाकून द्यायचे आहे. किंवा तुमचं जर बैठक घर वगैरे असेल, तुम्ही कचरा वगैरे बाहेर जाता तर त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे कचऱ्यासोबत हे जळून जातील. आपल्या मागची इडापिडा, दरिद्री, नकारात्मकता दूर होण्यासाठी हे प्रभावी आहे. तर या पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. नमस्कार.